ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये मिळाले अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा हप्ता. फेब्रुवारीचे पण आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये वाटप सुरू झाले. हो लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तसेच तुम्हाला सांगतो मी बघा, 14,400 रुपये संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही 14,400 रुपये संदर्भात पण अपडेट फारच महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा काय काय माहिती आपण बघणार आहोत तुम्हाला सांगतो मी. तर ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला त्या बहिणींना आता फेब्रुवारीचे पण 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. त्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत. आणि 14,400 रुपये संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. तर ही अपडेट लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. माहिती फारच तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला सर्व माहिती सांगतो. भरपूर बहिणींनी प्रश्न देखील विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे पण मी तुम्हाला सांगतो आता एक एक. चला काय काय प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तर पण देतो आणि तुम्हाला माहिती पण सांगतो. सर्व जी माहिती आलेली आहे आपल्याकडे बघा त्या संपूर्ण माहिती. तर भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे पण देतो आणि जी माहिती समोर आली ती माहिती पण सांगतो. आणि बघा हे बघा, भरपूर बहिणींना जानेवारीचा हप्ता आला, परंतु काही बहिणींना हा जानेवारीचा हप्ता देखील आलेला नाही. परंतु आता सरसकट 1500 रुपये पुन्हा आलेले आहेत. हो 1500 रुपये हे 20वा हप्ता फेब्रुवारीचा पण आहे. तर हा वाटपबद्दल पण महत्त्वाची अपडेट आहे, ती माहिती पण सांगतो. पहिले मी तुम्हाला काही प्रश्न सांगतो ज्या बहिणींनी विचारलेले आहेत त्यांचं उत्तर मी देतो. त्यानंतर तुम्हाला पुढे मी हप्त्याबद्दल पण सांगतो. आणि हे बघा थोडी तब्येत खराब आहे माझी, थोडा आवाजमध्ये तुम्हाला बदल वाटत असेल, थोडं ॲडजस्ट करून घ्या. ओके. हे पहा पहिलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सर जानेवारी महिन्याचे पैसे नाही आले अजून. आता भरपूर बहिणींना जानेवारीचाच हप्ता आला नाही. आता बघा जानेवारीचा हप्ता वाटप सुरुवात झाली आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा झाला. परंतु अशा भरपूर बहिणी राहून गेल्या ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा पण हप्ता आला नाही. आता तुम्हाला मिळाला असेल बहिणींनो, परंतु काही बहिणींना तो हप्ता आला नाही. आता का आला नाही, कशामुळे आला नाही ते कारण तुम्हाला माहीत आहे. KYCमुळे भरपूर बहिणींचे हप्ते थांबवले जात आहे. आता बघा या बहिणीने विचारलेलं आहे की सर माझे पैसे आले नाही. तर तुमची KYC जरी दुरुस्ती करायची असेल तर करून घ्या, त्यामुळेच तुमचा हप्ता थांबवलेला असेल. आणि 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC दुरुस्ती करू शकता. ओके. चला या प्रश्नाचं उत्तर तर सांगितलं मी तुम्हाला. आता पुढील महत्त्वाचा प्रश्न आपण घेणार आहोत. आणि जे वाटप सुरुवात झालेलं आहे 20वा हप्ता फेब्रुवारीचे, ते किती बहिणींना आज वाटप झाले आणि किती जिल्ह्यात आज वाटप करण्यात आले त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत. ओके बघा. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सर मी जो अकाउंट नंबर दिला त्या खात्यावर हप्ता नाही आला, दुसऱ्याच खात्यावर हप्ता आला, मला त्या खात्यातून नाही, जे मी डॉक्युमेंट दिले आहे त्या खात्यात आले पाहिजे, तर काय करावे लागेल? जॉईंट खात्यात येतो हप्ता आणि कटून जातात. लोनसुद्धा बंद केले तरी कटत आहेत पैसे. जॉईंट खाते बंद केले तर चालेल का? उत्तर द्यावं सर, सांगा बरं. चला ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पण देतो. तर टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती भेटणार आहे. हे बघा काय झालेलं आहे, जरी तुम्ही पहिलं बँक खाते तुम्ही दिलेलं असेल लाडकी बहीण योजनेसाठी आणि अचानक तुमचं दुसरं पण खातं आहे आणि अचानक त्या पहिल्या खात्यात पैसे न येता डायरेक्ट तुमच्या दुसऱ्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल तुम्हाला, तर मग पहिला जो बँक खातं आहे तुमचं पहिलं, त्यामध्ये पैसे का बंद झाले ना? तर बघा तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे, तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक केलेलं नसेल. मग एक काम करा, तुम्ही तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक करून घ्या. ज्या खात्यामध्ये तुम्हाला पाहिजे असतील त्या खात्याचं काय करा, त्या बँकमध्ये जाऊन तुम्ही त्या बँक खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक करा. मग त्या खात्यात तुमचे पैसे येऊन जातील. ओके, एवढं काम तुम्हाला करायचं आहे. चला ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पण दिलं, कारण बँक खाता लिंक केल्यावरच हप्ता येतो तो. आणि जरी तुमचे 2-2, 3-3 खाते असतील आणि ज्या बँक खात्याचं आधार लिंक
ज्या खात्याशी लिंक असेल लगेच त्या खात्यात पैसे येऊन जातात असं आहे ते. त्यामुळे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये पाहिजे असेल तर त्या बँक खात्याला तुम्ही तुमचा आधार नंबर लिंक करा. चला या प्रश्नाचं उत्तर दिलं. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे जानेवारीचे आले फेब्रुवारीचे नाही. यांचा प्रश्न आहे की जानेवारीचा हप्ता आम्हाला 1500 रुपये आले परंतु फेब्रुवारीचे 1500 रुपये आले नाहीत. तर फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ बघा. 20वा हप्त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट, वाटपबद्दल अपडेट आलेला आहे ते सांगतो तुम्हाला. पुढील प्रश्न आहे नोव्हेंबर डिसेंबर का हप्ता नाही मिला दादा. हे बघा, आता तुम्हाला मागील हप्ते तुमचे थांबलेले असतील 2-3 जेवढे पण असतील तर आता तुम्हाला KYC दुरुस्तीसाठी ऑप्शन दिलेला आहे शासनाने. KYC दुरुस्ती करा. ओके, 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्त करता येणार आहे. दुरुस्ती केल्यानंतर जेवढे पण तुमचे हप्ते असतील ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आलं लक्षात? चला ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला मिळालं. आता लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. आता तुम्ही संपूर्णजण 20वा हप्त्याची वाट बघत आहेत. तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता मिळाला बरोबर, जानेवारीचा वाटप झाला. हे बघा, आता जो तुम्हाला मी हप्ता सांगत आहे तो 20वा हप्ता आहे फेब्रुवारीचा. ओके, हा 20वा हप्ता आहे आणि याची वाटपबद्दल आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 1500 रुपये किती बहिणींना आला, किती जिल्ह्यात आला, चला सांगतो सर्व. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. आणि एक महत्त्वाची माहिती पण आहे, ती माहिती पण सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला बोललो होतो 14,400 रुपये संदर्भात. तर हे 14,400 रुपये हे बहिणींनो हे सोन्याचे भाव आहेत. 24 म्हणत आहे मी, 22 कॅरेटचे. 22 कॅरेटचे 10 ग्रॅमचे भाव आहेत हे सोन्याचे. तर सोन्याचे भाव पण जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि 22 कॅरेटचा एवढा भाव आहे आणि 24 कॅरेटचा यापेक्षा 2-1 हजारांनी जास्त असेल. आणि 14,400 रुपये हे 22 कॅरेट 10 ग्रॅमचे सोन्याचे भाव आहेत. चला हे समजलं. आता बघा लाडक्या बहिणींना हप्ता वाटप त्याबद्दल माहिती. आता तुम्ही संपूर्णजण ज्या माहितीची वाट बघत होते आतुरतेने ती माहिती सांगतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये हप्ता आता वाटप होणार आहे फेब्रुवारीचा. जानेवारीचा तर तुम्हाला भेटला ना, जानेवारीचा भेटायला तुम्हाला आता फेब्रुवारीचा हा 20वा हप्ता आहे आणि याचे वाटपबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आलेला आहे. तर आता बघा, हप्ता जो आहे ना हा 20वा हप्ता, आता हा हप्ता लगेच तर तुम्हाला भेटणार नाही कारण आता जानेवारीचा हप्ता पहिले वाटप झालेला आहे. त्यामुळे लगेच काही तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. परंतु मी तुम्हाला अपडेट देतो हा हप्ता कधी मिळणार आहे. चला त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. कधी मिळेल हा हप्ता. तर याचं नियोजन आहे 10 मार्च नंतर. ओके, 10 मार्च नंतर हा हप्ता येऊ शकतो आणि हे अपेक्षित आहे. या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. एक अंदाजित माहिती आहे 10 मार्च नंतर तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींनो परत पुन्हा एकदा 1500 रुपये येतील 10 मार्च नंतर. फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तो. ओके, ऑफिशियल अपडेट पण येईल आणि GR पण येईल तेव्हा अजून कळेलच संपूर्ण माहिती. आणि महत्त्वाचं किती निधी येतो ते पण पाहणं गरजेचं आहे आणि किती बहिणींना हप्ता येतो आणि किती बहिणींचा हप्ता कट झाला हे पण कळेल 1-2 दिवसात. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण बघितली. भरपूर बहिणींनी कमेंट करून प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर पण मी तुम्हाला दिली. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.